Hello everyone, myself Dr. Reshma and today I discuss introduction of cost accounting. So let's start today's lectures now. Cost accounting means परिव्यय लेखाकर्म. आपण परिव्यय लेखाकर्माची ओळख या ठिकाणी बघणार आहोत. The accounts of manufacturing business are divided into two classes. Those relating to the commercial transaction, that is a financial accounts, and those relating to the manufacturing, that is a cost accounting. म्हणजे वित्तीय व्यवहारासंदर्भामध्ये फायनान्शियल अकाउंट असतो, तर उत्पादन क्षेत्रासंदर्भामध्ये परिव्यय लेखाकर्म म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग त्या ठिकाणी वापरला जातो. सर्वसाधारणपणे नफा मिळवण्यासाठी प्रत्येक उद्योग त्या ठिकाणी कार्य करत असतो. म्हणजे प्रत्येक उद्योगाचा किंवा व्यावसायिक उपक्रमाचा प्रमुख उद्दिष्ट असतो नफा प्राप्त करणे. लाभप्राप्ती माहीत करून घेण्यासाठी व्यावसायिक संघटनेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा पूर्ण व पद्धतशीर हिशोब ठेवणे आवश्यक असते. आणि व्यावसायिक संघटनेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा पूर्ण व पद्धतशीर हिशोब ठेवण्याच्या प्रक्रियेला आपण अकाउंटिंग म्हणतो, म्हणजे लेखाकर्म असे म्हणतो. दुसऱ्या शब्दामध्ये की व्यावसायिक व आर्थिक व्यवहारांचे जमा खर्चाच्या पुस्तकात अभिलेखन व वर्गीकरण करण्याची पद्धती आणि निष्कर्षाचे विश्लेषण, तपासणी व अहवाल प्रस्तुत करणे म्हणजेच लेखाकर्म, म्हणजे त्याला आपण अकाउंटिंग म्हणतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी टोटल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डिंग करतो, त्याच्या माध्यमातून एक्सपेंडिचर इन्कम फाइंड आउट्स करतो, त्याला आपण अकाउंटिंग म्हणतो. त्याच पद्धतीने की आर्थिक लेखा पद्धतीनुसार तयार करण्यात येणाऱ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट यावरून संबंधित कालावधीमध्ये त्या व्यवसायाला, उद्योगाला नफा किंवा तोटा किती प्राप्त झालेला आहे या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमातून स्पेसिफिक पिरियडचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण फाइंड आउट करत असतो. बॅलन्स शीटच्या माध्यमातून असेट लायबिलिटीज आपण फाइंड आउट करत असतो किंवा त्यांची टोटल व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला समजते. त्याच पद्धतीने की ज्यावेळेस आपण वस्तू अथवा सेवांच्या निर्मितीसाठी येणारा प्रति एकक परिव्यय समजू शकत नाही, म्हणजे वरील आत्ताची पद्धत आपण पाहिली फायनान्शियल अकाउंटिंग, याच्यामध्ये प्रत्येक एका युनिटच्या प्रोडक्शन्स मागे ॲक्च्युअली खर्च किती झाला तो आपल्याला समजू शकत नाही. आजच्या उत्पादन संस्था चालकाला उत्पादनासाठी आलेला खर्च आणि भविष्यकाळात येणारा खर्च याची माहिती हवी असते. अनेक प्रकारच्या वस्तूचे उत्पादन केले जाते, तेव्हा प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक उपक्रमात, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला, प्रत्येक विशेषादेशमध्ये याच्यासाठी येणारा खर्च वेगळा समजण्यासाठी आर्थिक लेखाकर्म पद्धतीचा उपयोग होत नाही, म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगचा त्या ठिकाणी उपयोग होत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करावा लागतो आणि ती पद्धत म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग आहे, ज्याला आपण परिव्यय लेखा पद्धत असे मराठीमध्ये म्हणतो. आणि आजच्या स्पर्धेच्या युगात वस्तूच्या किमती सातत्याने बदलत चाललेल्या आहेत, त्यामुळे उत्पादकाच्या नियंत्रणाबाहेर या किमती ज्यावेळेस असतात त्यावेळेस उत्पादकाला परिव्यय म्हणजे उत्पादनासंदर्भातला खर्च कमी करून लाभाचे प्रमाण वाढवणे, त्याला प्रॉफिट जास्त मिळवण्यासाठी त्या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेला प्रमुख पर्याय त्याच्यासमोर शिल्लक राहतो. त्या तपशीलवार माहितीचा आर्थिक लेखाजोखा त्या ठिकाणी उपलब्ध केला जाऊ शकत नाही. म्हणून परिव्यय लेखाकर्म म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचा तपशीलवार माहिती त्या ठिकाणी पुरवली जाते आणि त्याच्यातूनच आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचा उदय झाल्याचा लक्षात येतं किंवा उदय झालेला आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून व्यवसायाचं प्रोडक्शन्स करत असताना टोटल कॉस्ट किती आपल्याला एक्सपेंडिचर आहे तो किती करावा लागेल, किती केला जाऊ शकतो याचा अंदाज अगोदर घेता येऊ शकतो. म्हणजे व्यवसायाच्या या घटकामध्ये, म्हणजे व्यवसायाच्या उत्पादनाच्या घटकामध्ये कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग केला जाऊ लागला आणि हळूहळू त्याचा उदय किंवा त्याचा वापर असा आपल्या व्यवसायामध्ये होऊ लागला. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग या संकल्पनेच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनशी रिलेटेड हिशोब किंवा जमा खर्च त्या ठिकाणी लिहिला जातो. त्याच्याविषयी आज आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती प्राप्त करणार आहोत. मीन्स कॉस्ट अकाउंट इज अ व्हेरी युजफुल ब्रँच टू अकाउंटिंग इन ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. इट ॲनालिज the cost involved in each each economic activity and the benefit derived therefrom. This function of accounting is known as a cost benefit analysis, and cost accounting it helps not only in ascertaining cost but analyzing
cost and assisting management in reaching optimum decisions. In India, for development of the costing professions, the Institute of the Cost and Work Accountant was born in 1944 and got registered as a company, and then as provided in the Cost and Work Accountants Act 1959 passed by the Parliament. The present Institute of the Cost and Work Accountants of India came into the force. So, next topic for the discussion is the development of the cost accounting. मीन्स कॉस्ट अकाउंटिंगचा विकास हा आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये हळूहळू कसा होत गेला त्याच्याविषयीची कारणं आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत की कॉस्ट अकाउंट्स आर फॉर fairly recent origin and their existence has been necessitated owing to the complexity is a modern commerce and growth of factory system. So first reason is a growth of factory system means निर्माणी व्यवस्था प्रणालीमध्ये वाढ, उत्पादन क्षेत्रामध्ये जास्त भांडवल गुंतवणूक करणे, कारखान्याच्या आकारामध्ये किंवा आकारमानात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावरती उत्पादनामध्ये प्रमापीकरण, उत्पादन पद्धती असलेली क्लिष्टता, या सर्व प्रश्नांमुळे, या सर्व अडचणींमुळे उत्पादन क्षेत्रामध्ये कॉस्ट अकाउंटिंगची आवश्यकता भासू लागली. सेकंड रिझनिंग इज अ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स, औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाच्या पद्धती या पूर्वीसारख्या सरळ राहिल्या नाहीत आणि त्यामुळे उत्पादनात महत्त्वपूर्ण बदल घडून आलेत आणि त्याच्यानंतर उत्पादन वैज्ञानिक पद्धतीवर चालण्याकडे विशेष जोर देण्यात आला. हळूहळू उत्पादन व्यय, उत्पादनातील इतर खर्च, त्यांची लागत याची माहिती अंतिम लेखाद्वारे मिळत नाही, त्यामुळे ती प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कॉस्ट अकाउंटिंगचा वापर करायला सुरुवात झाली. थर्ड रिझनिंग इज अ कॉम्पिटिशन्स मीन्स व्यवसायात असलेल्या स्पर्धा किंवा व्यावसायिक स्पर्धा. व्यापारिक स्पर्धेमुळे ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि उत्पादनाची किंमत त्यासाठी आपल्याला किती कमी करता येईल किंवा कशी ठेवता येईल याकडे उत्पादकाचे म्हणजे सेलरचं, प्रोडक्शन्स करणाऱ्या पर्सनचं, मॅन्युफॅक्चरचं लक्ष लागलं होतं आणि त्यामुळे किंमत सेलिंगची अगोदरच निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून कॉस्ट अकाउंटिंगचा त्या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणावरती वापर होऊ लागला. नंबर 4 इज अ डायरेक्टिंग बिझनेस इन अ लार्ज मोड, मोठ्या प्रमाणावर उद्योगाचे संचालन. उत्पादन क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते की त्या उत्पादनाच्या माध्यमातून लेखाकर्माच्या पद्धतीशिवाय त्याची विक्री किंमत ठरवणं अशक्य असते. म्हणून याही ठिकाणी या कारणामुळे देखील आपण कॉस्ट अकाउंटिंगचा प्रोडक्शन्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग फील्डचा जमा खर्च लिहिण्यासाठी वापर करू लागलो. रिझनिंग नंबर 5 कॉस्ट कंट्रोल मीन्स मूल्य नियंत्रण म्हणतो आपण त्याला. म्हणजे दुसरे महायुद्ध आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेली जी मुद्रास्फीती यामुळे किमतीवर नियंत्रण करणे आवश्यक झाले होते आणि किंमत नियंत्रित करण्याकरिता त्याचा परिव्यय काय होईल, त्याचा खर्च काय येईल हे ठरवल्याशिवाय कॉस्ट कंट्रोल करणे अशक्य आहे. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगचा वापर करणे आवश्यक ठरले आणि कॉस्ट अकाउंटिंगचा वापर त्या ठिकाणी सुरुवात झाला. नंबर 6 इज अ गव्हर्नमेंट ग्रँट मीन्स सरकारी सहाय्यता. कोणत्याही उद्योगाला सरकारी मदत देणे आवश्यक आहे का, क्वेश्चन मार्क आहे बरं का, आवश्यक आहे का, असल्यास किती प्रमाणात त्याला देण्यात यावी, तो उद्योग चालवणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे का, असे जर सरकारला वाटत असेल तर त्याच्या अगोदर त्याचा कॉस्ट जो आहे तो त्याला निश्चित करावा लागतो की या उद्योगाला आपण किती सहाय्यता करू शकतो, याची जी कॉस्ट अमाऊंट आहे ती ठरवणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मदत करत असतो. अशाच पद्धतीने इकॉनॉमिक प्लॅनिंग करणे म्हणजे आर्थिक नियोजन करण्यासाठी नॅशनलायझेशन, राष्ट्रीयकरणाच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचं महत्त्व बघायला मिळतं. त्याच्याशिवाय आपण काही कामं पूर्ण करू शकत नाही. म्हणून हळूहळू या उद्योग क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये कॉस्ट अकाउंटिंगचं महत्त्व वाढत गेलं आणि त्याचा विकास होत गेला आणि अशा पद्धतीने कॉस्ट अकाउंटिंगचा वापर आपल्या व्यवसायामध्ये येण्यास सुरुवात झाली. नेक्स्ट टॉपिक डेफिनेशन ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग. आता आपल्याला परिव्यय लेखांकनाची व्याख्या, परिभाषा काय आहे ते समजून घ्यायची आहे की नेमकी कॉस्ट अकाउंटिंग कशाला म्हणायचं आहे. तर फर्स्ट डेफिनेशन घेतली बघा आपण. कॉस्ट अकाउंटिंग इज अ डिफाईन ॲज अ सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग इन अकाउंट्स अँड द मटेरियल यूज and the labor employed in the manufacture of certain commodity or on a particular job. ही जी डेफिनेशन आपण बघितली, या डेफिनेशनचा अर्थ असा होतो की कोणत्याही वस्तूच्या निर्मितीत किंवा एखाद्या विशिष्ट कृत्यकात उपयोगात आणलेली सामग्री आणि कामावर लावलेले श्रम याचा हिशोब ठेवण्याच्या प्रणालीला कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे परिव्यय लेखाकर्म असे म्हणतात. म्हणजे प्रोडक्शन्स करण्यासाठी आपण जो लेबर यूज केला
जो आपण टोटल मटेरियल वापरला, त्याच्यासाठी टोटल ॲक्च्युअल मटेरियल आणला किती, त्याच्यापैकी टोटल यूज किती केला, या संदर्भातला जो आपण लेखाजोखा लिहितो, जो हिशोब लिहितो, त्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणू शकतो. सेकंड डेफिनेशन इज अ कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ जनरल अकाउंटिंग अँड कव्हर्स द ॲप्लिकेशन ऑफ द अकाउंटिंग प्रिन्सिपल रिलेटिंग टू द ट्रॅकिंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड ॲनालायझिंग ऑफ कॉस्ट विदिन द ऑर्गनायझेशन्स. तर याचा अर्थ या ठिकाणी असा होतो की कॉस्ट अकाउंटिंग ही एक सामान्य लेखाकर्माची ब्रँच, एक शाखा आहे आणि संघटनेतील खर्चाचे अनुसरण करणे, रजिस्ट्रेशन, त्याची नोंदणी करणे, वर्गीकरण आणि विश्लेषण या संबंधीच्या लेखाकर्माच्या सिद्धांताची योजना म्हणजेच त्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग असे म्हणतो. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग थोडक्यामध्ये की कॉस्ट अकाउंटिंग उत्पादन खर्चासाठी होणाऱ्या खर्चाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण आणि वर्गीकरण करून उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक अवस्थेत आणि उत्पादन पूर्ण झाल्यानंतर निर्मित वस्तूत अथवा सेवेच्या प्रत्येक एककाचे अथवा नगाचे एकूण परिव्यय निश्चित करणे हे कॉस्ट अकाउंटिंगचे प्रामुख्याने महत्त्वाचं कार्य आहे. आणि तसेच परिव्ययाचे नियंत्रण करणे म्हणजे कॉस्ट कंट्रोल करणे, व्यावसायिक कार्याबाबत निर्णय घेण्यासाठी मदत करणे, त्याचप्रमाणे कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे इत्यादी परिव्यय लेखाची विविध कार्य देखील या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केली जातात. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग हा प्रोडक्शन्स बिझनेससाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. मग ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंगमध्ये फर्स्ट ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे टू असर्टेन द ट्रू कॉस्ट ऑफ ईच युनिट ऑफ प्रोडक्ट प्रोसेस जॉब. याचा अर्थ असा होतो की आपण जेवढं उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनासाठी एका प्रोडक्टला किती खर्च करण्यात आला, तो खर्च किती खर्च करता येऊ शकतो किंवा करावा लागेल तो आपण असर्टेन करू शकतो. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू डिटरमाइन द सेलिंग प्राइस, वस्तूची विक्री किंमत निश्चित करणे. टू कंट्रोल द कॉस्ट, खर्चावरती नियंत्रण करणे. टू रिड्यूस द कॉस्ट, खर्च कमी करणे. नंबर 5 टू असर्टेन द प्रॉफिट ऑफ ईच ॲक्टिव्हिटी, प्रत्येक कार्यामागे, व्यावसायिक कृतीमागे आपल्याला नफा किती प्राप्त होईल तो असर्टेन करणे, निश्चित करणे. नंबर 6 टू असिस्ट मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग, त्याचप्रमाणे आता सांगितलं मी की व्यवसायाच्या कार्यामध्ये, व्यवस्थापन कार्यामध्ये मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग हेल्प करत असतो. म्हणजे अशा प्रकारची मेन ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट अकाउंटिंगचे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर अदर ऑब्जेक्टिव्ह आपल्याला डिस्कस करायचे आहेत. अदर ऑब्जेक्टिव्ह नंबर फर्स्ट टू आयडेंटिफाय द एरियाज ऑफ वेस्टेज ऑफ मटेरियल, मशीन अँड मेन. म्हणजे आपल्याकडे उत्पादन करण्यासाठी जे मटेरियल आहे, जे मशीन्स आहे, जे मेन आहे, ॲक्च्युअली ते किती पाहिजे याचं डिसिजन घेणे, वेस्टेज त्या ठिकाणी कमी करणे. नंबर सेकंड टू आयडेंटिफाय द सोर्सेस ऑफ इकॉनॉमी इन प्रोडक्शन्समध्ये आपल्याकडे इकॉनॉमी सोर्सेस कोणते आहेत ते आयडेंटिफाय करणे. नंबर थर्ड टू असर्टेन द लेवल ऑफ इफिशियन्सी ऑफ व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड ऑपरेशन्स. म्हणजे उत्पादन करत असताना आपल्याकडे वेगवेगळे जे घटक आहेत, फॉर एक्झाम्पल प्रोडक्शनचे किंवा डिपार्टमेंट्समध्ये जे आपण वेगवेगळ्या क्रिया करतो, या संदर्भातल्या प्रत्येक क्रियाची कार्यक्षमता तपासण्याचं कार्य देखील या ठिकाणी केलं जातं. नंबर 4 टू आयडेंटिफाय आयडल टाईम अँड टेक नेसेसरी मेजर्स ऑफ इट्स कंट्रोल. नंबर 5 टू टेक हेल्प in fixing standard of materials, labor and overhead and also analyze the variance of cost control. Number 6 to establish the budgetary control system for the cost control purpose. Number 7 to establish the marginal costing technique for effective managerial decision. Number 8 to clarify the items behind the profit or loss. Number 9 to present comparative statement of cost for the information and decision making of management. Number 10 to assist in installing perpetual inventory system. And number 11 to provide the basis फॉर प्रोडक्शन्स प्लॅनिंग. मीन्स अशा प्रकारचे अदर ऑब्जेक्टिव्स पण आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यामध्ये या ऑब्जेक्टिव्हला जर आपण बघितलं तर व्यवसायासाठी जो आपण कॉस्ट अकाउंटिंग हा घटक बघत आहोत उत्पादनाच्या क्षेत्रासंदर्भातला, याचे काही
जे उद्दिष्ट आपण बघितले थोडक्यामध्ये आपण पुन्हा एकदा रिव्हिजन बघूयात की उत्पादित वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन व्ययाचे योग्य प्रकारे विश्लेषण आणि वर्गीकरण करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करतो. प्रत्येक वस्तू, कार्य, सेवा आणि विधी यांच्या प्रत्यक्ष परिव्यय निश्चित करण्याचं काम देखील कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून होतं. वस्तू आणि सेवा यांचं विक्री मूल्य मीन्स सेलिंग प्राइस निश्चित करण्याचं कार्य, त्यांच्या निविदा सादर करण्याचं कार्य या आणि त्याचे अनुमान या संदर्भातलं मार्गदर्शक म्हणून सहाय्य करण्याचं काम देखील कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून होतं. कोणत्या वस्तू अथवा कार्य लाभदायक आहेत त्या आणि कोणत्या नाहीत हे ठरविणे. त्याचप्रमाणे मटेरियल म्हणजे माल, लेबर, श्रम म्हणू आपण त्याला, वेळ आणि खर्च याची नासाडी म्हणजे वेस्टेज कमी करणे, त्याची गळती आणि हानीचे स्रोत उघडकीस आणणे आणि ते कमी करून उत्पादनात मितव्ययता साधणे म्हणजे बॅलन्सिंग. त्या ठिकाणी बिझनेसमध्ये बॅलन्सिंग फॅक्टर म्हणजे सगळं समतोल त्या ठिकाणी क्रिएट करणे. व्यवसायातील विभिन्न विभागांना साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक म्हणजे साप्ताहिकला आपण म्हणतो वीकली, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली. आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार करण्यासाठी व्यवसायाचं जे धोरण आखत असतो त्या आखण्यासाठी आवश्यक असलेली स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देण्याचं काम देखील कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून होतं. तसेच प्रत्येक कार्याचा स्टँडर्ड कॉस्ट निश्चित करणे आणि स्टँडर्ड कॉस्ट आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर यांच्यातला ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे ते शोधून काढणे. उत्पादनात गुंतवलेल्या श्रमिकांची म्हणजे लेबर आणि मशिनरीची इफिशियन्सी तसेच त्यांचं प्रोडक्शन्स निश्चित करण्याचं काम देखील कॉस्ट अकाउंटिंगमध्ये होतं. खर्चावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अवलंबित येणाऱ्या अंदाजपत्रकीय नियंत्रण पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक माहिती पुरवणे किंवा उपलब्ध करून देण्याचं काम देखील कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून होतं. म्हणजे सतत प्रिप्युच्युअल इन्व्हेंटरी कंट्रोल प्रणालीचा अवलंब करून आपल्या स्टोअरमध्ये म्हणजे आपल्या भांडागारात नियंत्रण ठेवण्याचं कार्य देखील त्या ठिकाणी करता येतं. व्यवसायाला मोठा करणे म्हणजे व्यवसायाचा विस्तार करणे, त्याची वाढ करणे, त्याचं डेव्हलपमेंट करणे या संदर्भाचे निर्णय घेताना सर्वोत्तम धोरणाचा अवलंब करण्यासाठी आवश्यक ती माहिती पुरवणे. त्याचप्रमाणे श्रमिकांना त्यांचं म्हणजे लेबरला त्यांचं वेतन, त्यांचे वेजेस, त्यांची मजुरी किती द्यायची आहे, त्यासाठी कुठल्या पद्धतीचा वापर करता येऊ शकतो या संदर्भातली आवश्यक माहिती देखील कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून पुरवली जाते. आणि प्रोडक्शन करण्यासाठी आवश्यक असलेलं मटेरियल, ते तयार करण्याची पद्धती, ते मटेरियल बाहेरून खरेदी करणे किंवा आर्थिकदृष्ट्या लाभदायक कुठल्या दृष्टीने म्हणजे कुठून तो माल आपण खरेदी केला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या कुठे तो लाभदायक राहील याबाबतचं मार्गदर्शन देखील कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केलं जातं. आणि विभिन्न कालावधीमध्ये उत्पादनाचा परिव्यय आणि उत्पादनाच्या विविध परिणामाकरिता येणारा उत्पादन परिव्यय याची तुलनात्मक माहिती उपलब्ध करून देणे. आणि त्याचप्रमाणे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच आपण फायनान्शियल अकाउंटिंग म्हणूयात. फायनान्शियल अकाउंटिंगचे जे स्टेटमेंट आहे आणि कॉस्ट अकाउंटिंगचे स्टेटमेंट आहे यांचा आपापसामध्ये मेळ बसून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या माध्यमातून विचारपूर्वक आलोचना करण्याचं काम देखील केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने हा परिव्यय लेखांकन म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग व्यवसायाला महत्त्व प्राप्त करून देतो किंवा व्यवसायाची एवढी सर्व कार्य त्या ठिकाणी करत असतो. म्हणून त्या ठिकाणी परिव्यय लेखांकन म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग हा खूप महत्त्वाचा मानले गेलेला आहे. तर LW हॉकिन्स कॉस्ट अकाउंटिंग विषय असे म्हणतात की साधारण व्यापार खाते मौल्यवान माहितीचे भांडार आहे, परंतु त्या भांडाराला जे कुलूप घातलेले आहे त्या कुलपाला ओपन करण्यासाठी जी की लागते, जी चावी लागते, जी किल्ली लागते, ती किल्ली म्हणजे आपल्याकडे कॉस्ट अकाउंटिंग आहे, परिव्यय लेखाकर्म आहे. अशा प्रकारचं उपमा या परिव्यय लेखाकर्माला W हॉकिन्सने दिलेली आहे. म्हणजे परिव्यय लेखांकनाच्या अवलंबनामुळे व्यापार व्यवसायाला आवश्यक असलेली मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग हा बिझनेसमध्ये आपल्याला आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण कॉस्ट अकाउंटिंगची प्रायमरी म्हणजे एक प्राथमिक स्वरूपाची माहिती इंग्लिश प्लस मराठी दोघांमध्ये बघितली. तुम्हाला त्याचा अर्थ मराठी सांगितल्यामुळे नक्की समजलेला असेल. So thank you everybody, and also share, like and subscribe my channel.